महाराष्ट्राची आता 11:30 पण चालू द्यायचं. नाही ते मी सांगतो तिकडे बघा आता कसं होतं त्याच्यावर. बसा नाही मी सांगेन नाही तर की त्या नाही मी त्यांना सांगते. महाराष्ट्राची जीवनदायिनी अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची आर्थिक दुरावस्था आणि त्या संदर्भातले सगळे हे विषय अर्धा तास चर्चेच्या निमित्ताने आज सभागृहात चर्चेला आलेत. ही दुरावस्था जी काही झाली आहे याला मी कुठल्याही मंत्र्याला किंवा वरिष्ठ जे आहेत त्यांना दोष देत नाही. सुरुवातीलाच हे स्पष्ट करतो. मला माहिती आहे आपण मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर आपण प्रामाणिक प्रयत्न करत आहात. एसटीच्या बाबतीत आम्हाला जी माहिती मिळते त्याच्यामध्ये आपले प्रयत्न प्रामाणिक आहे. पण केवळ आपले प्रयत्न प्रामाणिक असून एसटी रुळावर येणार नाही. त्यासाठी अधिकाऱ्यांची देखील आपल्याला साथ मिळाली पाहिजे आणि ती साथ मिळावी. या अधिकाऱ्यांवरती आपला वचक असावा यासाठी खाली काय चाललंय हे आपल्या निदर्शनास येणं गरजेचं आहे आणि म्हणून ही अर्ध्या तासाची चर्चा या निमित्ताने उपस्थित केली आहे. सभापती महोदय, एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. शेवटच्या घटकापर्यंत माणसाला इच्छित स्थळी पोहोचवण्याचं काम हे एसटीच्या माध्यमातून होत असतं आणि म्हणून एसटी हा सर्वसाधारण माणसाच्या महाराष्ट्रातल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि ही एसटी जी आज खड्ड्यात अडकली आहे किंवा रुतली आहे या एसटीला बाहेर काढण्याचं काम हे तुम्हा सर्वांचं आहे. मग यासाठी काय करायला पाहिजे, यासाठी कुठे लक्ष द्यायला पाहिजे. एसटीत खालच्या लेवलला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होत असलेला प्रचंड भ्रष्टाचार हा रोखणं गरजेचं आहे. या बाबतीत वारंवार आम्ही आपल्याला कळवतोय की या पद्धतीचा भ्रष्टाचार चाललाय. या पद्धतीची कारण आज परिस्थिती अशी आहे की एसटी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासारखी परिस्थिती नाही आहे. आज आपला जवळजवळ या गेल्या फक्त 2 वर्षाचा तोटा जवळजवळ 993 कोटी रुपये इतका आपला जो संचित तोटा आहे हा संचित तोटा जवळपास 10,962 कोटी रुपयाचा आपला संचित तोटा आतापर्यंत झाला आहे. आता एवढ्या मोठ्या तुटीतनं ही जर एसटी बाहेर काढायची असतील तर आपल्याला कडक उपाययोजना कराव्या लागतील. आपल्याला कडक धोरणं स्वीकारावे लागतील. पण आपण कडक धोरण स्वीकारल्यानंतर हे अधिकारी त्याला दाद देतील का हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे आणि आजचा विषय हाच चर्चेचा आहे. महामंडळाचे अध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी आहे की ही एसटी पुन्हा रुळावर आणण्याची. परंतु मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एसटी रुळावर आणण्याचा मी देखील प्रयत्न केला. परंतु राजकारणाच्या माध्यमातून एसटी कामगारांना भडकवून एसटी कामगारांना शासकीय सेवेत घेण्याचं आमिष दाखवून 5 महिन्याचा संप घडवून आणला. आज एसटीचं एका दिवसाचं नुकसान म्हणजे एसटीच्या कर्करोगाची गाठ वाढण्यासारखं आहे आणि 5 महिने एसटी बंद ठेवण्याचं काम आता या सभागृहात एक आहेत, खालच्या सभागृहात एक गेलेत आणि यांचे नेते सदावर्ते यांनी केलं. कुठे गेले सदावर्ते, कुठे गेले खोत, कुठे गेले पडळकर? नाही कुठे गेले म्हणजे बाहेर गेले. ते बोलवायचंय त्याला. आता विषय असा आहे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांना कुठलं दुःख होत नाहीये. आता एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घेतलं पाहिजे असं त्यांना वाटत नाहीये. विरोधी सरकार असताना त्यांना असं वाटत होतं की नाही एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेमध्ये घेतलंच पाहिजे. आता त्यांची वाचा कुठे गेली? आता त्यांचा आवाज काय येत नाहीये? आता कुठे गेले ते सदावर्ते? डंके के चोट पे मी एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेमध्ये घेणारच, सरकारी कर्मचारी म्हणून घेणार असे म्हणणारे सदावर्ते गेले कुठे? खोत गेले कुठे? आता फक्त डोळे वटारले तर ताटाखालचं मांजर होऊन गपचूप बसलेले आहेत. त्यांची तेवढी हिंमत नाही आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी रस्त्यावरती उतरण्याची. हा
नाही नाही, मला हाक मारायचीच होती तुम्हाला. एसटीचं चाक जोपर्यंत कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून घेत नाही तोपर्यंत एसटीचं चाक बाहेर पडू देणार नाही. तुमचीच गोष्ट होती. चाक फिरणार नाही. काय जाऊन तिकडे जाऊन आझाद मैदानावर झोपले काय, 15 दिवस त्यांच्याबरोबर राहिले काय. अरे करा ना आता. आता तुमचं सरकार आहे ना. काय झालं आता. आता एसटी कर्मचाऱ्यांच्या बद्दलचं प्रेम गेलं कुठे. आणि या एसटी कर्मचाऱ्यांना जर जगवायचं असेल ना तर पहिले एसटी जगली पाहिजे, मग एसटीचे कर्मचारी जगतील. परंतु एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या गळ्यावरती सुरी फिरवून तुम्ही एसटी मारली असा माझा तुमच्यावरती आरोप आहे. एसटी तुमची नाही आहे, एसटी सर्वसामान्य माणसाची आहे. परंतु तुम्ही राजकारणासाठी मारली. तुमचं राजकारण तुमच्या राजकारणाच्या पोळ्या शेकाव्यात म्हणून तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांचा बळी घेतला. आज हजारो एसटी कर्मचारी आज कर्जबाजारी झालेत. ते तुमच्यामुळे झालेले आहेत. कारण तुम्ही त्यांना 5 महिने देशोधडीला लावलं, 5 महिन्याचा पगार मिळाला नाही. आणि तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे की एसटी कर्मचाऱ्याला 1 महिन्याचा जर पगार मिळाला नाही तर सावकारी कर्जाकडे वळण्याशिवाय त्याच्यासमोर दुसरा पर्याय नाही आहे. आणि ह्या गोष्टीला हे जबाबदार आहेत सगळे. आणि ह्यांची जबाबदारी आता घेण्याला कोणी हिंमत नाही यांची. कारण ह्यांची राजकीय पोळी शेकून झाली. कसले एसटी कर्मचारी, कोण एसटी कर्मचारी, आता काय त्यांच्याशी घेणं देणं आहे. हा एक जरी विषय असला तरी एसटी नुकसानीत घालण्याचं काम जे अधिकारी करतायत यांच्या बाबतीमध्ये मी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केलाय. मी परिवहन मंत्र्यांकडे माझी कॉपी पोचली की नाही मला माहीत नाही, पण मुख्यमंत्र्यांची कॉपी जी दिली होती त्याची एक प्रत परिवहन मंत्र्याकडे दिली होती. तरी देखील आज रेकॉर्डवरती सांगतो. कारण एसटी जगली पाहिजे ह्या मताचे ते आहेत. मग जगायची असेल तर एसटीसाठी काय काय करायला पाहिजे. आज आपण एसटीचा पूर्ण पगार पण देऊ शकत नाहीये अशी परिस्थिती आहे. आपण फक्त निव्वळ पगार देतोय. मागच्या अधिवेशनामध्ये त्यांच्यावरती नामुष्की आली की प्रॉव्हिडंट फंडचे पैसे न भरल्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकतो, अटक झालेली आहे. आणि प्रॉव्हिडंट फंडचा कायदा तर अतिशय स्पष्ट आहे. जर कामगारांचे पैसे कापले आणि ते भरले नाहीत तर गुन्हा दाखल होऊन जो कोण संचालक असेल किंवा जो कोण प्रमुख असेल त्याच्यावरती अटकेची कारवाई होऊ शकते. म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांची आज पूर्ण पैसे देण्याची देखील आमची आर्थिक क्षमता आज नाहीये अशी परिस्थिती आहे. आणि असं असताना देखील आपण काय करतोय. एसटीच्या गाड्या, मी पण मंत्री होतो, मला माहिती आहे की काही गाड्या एसटीच्या जरूर कंत्राटी पद्धतीवर दिल्या पाहिजेत. त्याचं कारण असं आहे की काही रूट्स आपले जे असे आहेत की ज्या रूट्सवरती असं करणं आपल्याला बंधनकारक आहे. कारण गरजेचं आहे, कारण त्या गाड्या तुमच्याकडे परवडत नाहीत. परंतु एसटीचे कित्येक कर्मचारी, आज आपली स्वतःची कार्यशाळा आहे, आपण स्वतःच्या गाड्या बांधत नाहीये, आपण कंत्राटी गाड्या घेतोय. पण कंत्राटी गाड्या कुठल्या घ्यायच्या, कशा घ्यायच्या याचे देखील काही नियम आहेत, काही आहे. परंतु इकडे चाललंय काय, कंत्राटी गाड्या घेण्यासाठी अधिकाऱ्यांचं सिंडिकेट झालेलं आहे. या सिंडिकेटने 1310 बसेस खरेदी करण्याचा घाट घातला. त्या अधिवेशनामध्ये मी विषय काढला. त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं याच्यामध्ये बिलकुल घोटाळा नाही आहे, हे सगळं बरोबर आहे, याच्यात काही चूक आहे, याच्यात या मंत्र्यांचा काही संबंध नव्हता. कारण ते यायच्या अगोदरच हा सगळा कार्यक्रम, जो काही कार्यकाल थोडा बहुत मिळाला होता, म्हणजे 2020 ओव्हर्स मध्ये जास्त रन काढून गेलेले अध्यक्ष होते ना, त्यांनी कार्यक्रम करून टाकला होता. आणि ह्या 1310 गाड्या ज्या वेळेला आम्ही सांगतोय, ओरडतोय की हे कार्टेल करून जे महामंडळाचं 2000 कोटी रुपयाचं नुकसान होतंय हे थांबवा. परंतु नाही, आमचं सगळं बरोबर आहे. मग ज्या वेळेला सरकार बदललं, परत नवीन मुख्यमंत्री आले, मुख्यमंत्र्यांकडे ही फाईल गेली. त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याची चौकशी केली आणि मुख्यमंत्र्यांना या लक्षात आलं की हा प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे. आणि मग आत्ताच्या असलेल्या मुख्यमंत्र्यांनी त्याला पहिली स्थगिती दिली आणि नंतर हे कंत्राट रद्द केलं. म्हणजे हे जर मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आलं नसतं आणि मुख्यमंत्र्यांनी हिंमत दाखवली नसती तर हा 2000 कोटीचा घोटाळा हा पचणार होता.